दरवर्षी भारतात हे ड्रिंक 3 अब्ज लिटर पेक्षा जास्त प्यायला जातं। बर्गर असो, पिझ्झा असो, नाहीतर अगदी वडापाव असो, लोक या पदार्थांसोबत हे ड्रिंक पितातच। आणि ते ड्रिंक म्हणजे कोका कोला। थोडक्यात भारतीयांना कोका कोलाचं व्यसन आहे असं आपण म्हणू शकतो। पण तुम्हाला हे माहितीये का की अफीमचं लागलेलं व्यसन सोडवण्यासाठी औषध निर्माण करताना कोका कोला निर्माण केलं गेलं। कोका कोला कंपनी ही आज जवळजवळ 138 वर्ष जुनी आहे आणि तिची मार्केट व्हॅल्यू 3 लाख कोटी रुपये इतकी आहे। एकेकाळी भारतातून एक्झिट घेऊन सुद्धा परत येऊन कंपनीने भारतात आपलं स्वतःचं स्थान कसं निर्माण केलं, कोका कोला कसा तयार झाला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। 1861 ते 1865 अमेरिकेत गृहयुद्ध सुरू होतं। या युद्धात कर्नल जॉन स्टीथ पेम्बरटन खूप जखमी झाले होते आणि त्यामुळे त्यांना खूप शारीरिक त्रास होत होता। हाच त्रास कमी करण्यासाठी ते अफीम घेऊ लागले। आर्मीमध्ये नोकरी सुरू करण्याआधी जॉन पेम्बरटन यांनी फार्मसीचं शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे त्यांना औषधांबद्दल थोडंफार नॉलेज होतं। पण झालं काय, अफीममुळे शारीरिक त्रास कमी झाला, पण त्यांना अफीमचं व्यसन लागलं। आता ते सोडवण्यासाठी पेम्बरटन औषध म्हणून अफीमला पर्याय शोधू लागले। असं करत असताना त्यांचा फार्मसीचा बिझनेसही सुरू होता। असाच शोध लावताना पेम्बरटन यांनी एक वाईन बनवली, जिचं नाव होतं फ्रेंच वाईन ऑफ कोका। असं बोललं जायचं की ही वाईन सर्व प्रकारचे आजार बरं करायची, मग तो कोणत्याही प्रकारचा आजार असो, पोटदुखी, लैंगिक समस्या किंवा मनाची अस्वस्थता। लोकांना या औषधाचं वेड लागलं होतं। फ्रेंच वाईन ऑफ कोका मध्ये रेड वाईन, कॅफीन आणि कोका लीफ एक्स्ट्रॅक्ट होता। कोका ही एक वनस्पती आहे जी कोकेन तयार करण्यासाठी वापरली जाते। आता अफीमला पर्यायी औषध तयार तर झालं होतं, पण ते औषध होतं आणि लोक दररोज औषध घेत नाहीत। वाईन जरी असली तरी दिवसाच्या कोणत्याही वेळी ती पिऊ शकत नाही। शिवाय ही वाईन विकणं महाग होतं आणि तिची चवही कडवट होती। आता पेम्बरटन यांना एक आयडिया आली। त्यांना वाटलं आपण लोकांना असं एक ड्रिंक बनवून द्यायला हवं जे लोक कधीही पिऊ शकतात। मग त्यांनी काय केलं, फ्रेंच वाईन ऑफ कोका मधून वाईन काढून टाकली आणि कोका लीफ आणि कॅफीन या फॉर्म्युलामध्ये खूप जास्त साखर आणि सोडा मिक्स केला आणि तयार झाला कोका कोला। पण तेव्हा त्याला हे नाव पडलं नव्हतं। तेव्हा ते 4-5 रुपयात ग्लासमध्ये विकायचे आणि त्यामध्ये दारू नसल्यामुळे महिला, मुलंही या ड्रिंकला पिऊ शकत होती। हळूहळू हे ड्रिंक लोकप्रिय सुद्धा होत होतं, पण त्याला काही नाव नव्हतं। तेव्हा पेम्बरटनचे अकाउंटंट फ्रँक रॉबिन्सन यांनी या ड्रिंकचं नाव कोका कोला असं ठेवलं, ज्यात कोकाच्या लीफमुळे कोका आणि कोला नट्समुळे कोला असं आलं होतं। पुढे जाऊन काही समस्यांमुळे पेम्बरटन यांनी कोका कोलाचं पेटंट विकलं, पण त्यांना इतका कॉन्फिडन्स होता की हे ड्रिंक पुढे जाऊन अमेरिकेचं नॅशनल ड्रिंक बनेल, म्हणून या पेटंटचा काही भाग मुलाच्या नावावर त्यांनी केला। पण त्यानेही तो विकला आणि मग कोका कोला या ड्रिंकला आसा कॅन्डलर यांनी कंपनी बनवलं। 1950 पर्यंत ते भारतात सुद्धा विकलं जाऊ लागलं होतं। 1974 मध्ये इंदिरा गांधी सरकारने परकीय चलन नियमन कायदा FERA आणला। या कायद्यानुसार भारतात उपस्थित असलेल्या सर्व परदेशी कंपन्यांना निर्देश देण्यात आले होते की त्यांनी आपल्या भारतीय व्यवसायातील 60% भाग स्थानिक गुंतवणूकदारांना विकला तरच ते भारतात राहू शकतील। भारतात बेसुमार विकल्या जाणाऱ्या कोकचा सगळा नफा अमेरिकन मूळ कंपनीच्या खिशात जात होता, ज्यामुळे भारताचा परकीय चलन साठा घसरत होता। 1977 मध्ये जनता दलाचं सरकार आल्यानंतर कोका कोलाने भारतातून आपला गाशा गुंडाळला। त्यानंतर भारतात अनेक ड्रिंक्स लोकप्रिय झाली। 1993 ला कोका कोला भारतात परत आला आणि तो येताच भारतात लोकप्रिय असणारे ड्रिंक्स थम्स अप, लिम्का, सिट्रा आणि रिमझिम अशा सर्व ड्रिंक्सची मालकी विकत घेतली आणि भारताच्या 50% ड्रिंक कंपनींवर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं। ठंडा मतलब कोका कोला हे त्यांचं कॅम्पेन इतकं गाजलं की खेड्यापाड्यातल्या, गावातल्या दुकानात विकलं जाऊ लागलं आणि आजही लोकांच्या जिभेवर कोका कोलाचं स्थान कायम आहे। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।